नमस्कार, गरजा महाराष्ट्र 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष आदित्य दुरुककर यांनी नरखेड व काटोल, मुवाड अशा अनेक शहरातील समस्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी अनेक ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी पीक विमा रक्कम व कृषी अधिकारी यांच्या मार्फत होणारा त्रास मोठ्या प्रमाणात होतो आहे असे सांगितले। शेतकऱ्यांना होणारे त्रास हे गांभीर्याने घेतले व लगेच आपल्या सहकार्यासह तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठले। यावेळी तालुका कृषी अधिकारी ठाकूर यांच्यावर मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर संतापले। शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक होणारा त्रास हा कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेणार नाही। यानंतर कुठल्याही शेतकऱ्यास जाणीवपूर्वक त्रास दिल्यास किंवा अडवणूक केल्यास आक्रमक मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर यांनी दिला। त्यानंतर दुपारी 4 वाजता मुवाड नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची भेट ही जिल्हाध्यक्ष यांनी घेऊन मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना सामाजिक कार्यासाठी शासकीय मदत करावी, जेणेकरून सामान्य लोकांची समस्या सोडविता सहकार्य होईल अशा प्रकारची चर्चा केली। यावेळी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेश भाऊ भोयर, मनविसेचे माजी तालुका अध्यक्ष रितेश कोल्हनकर, सचिव साजिद पठाण, वसंत पाटील, मनसे माजी तालुका उपाध्यक्ष कीर्ती बोडखे, मनसे महिला आघाडी विजय बागडे, साहिल ढोकणे, राकेश वानखेडे, देवल धुळे, अतुल खंडार, मयूर भोयर, ज्ञानेश्वर लाखे, ऋतिक डाहे, वैभव पराते, राकेश बारई व अन्य मनसे सैनिक उपस्थित होते। गरजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता श्रीकांत मालधुरे, नरखेड। आणि मी स्वतः शेतकरी बसलोय, किती कधी केली होती मी तक्रार, आता हे शेतकरी बसले बोलते का आपला माणूस त्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत तेवढा वेळ 10 दिवस मी जाऊन नाही बोलतो। मशीन किती सर माझं बीसी झालं कोण आहे तालुका वाली। अच्छा, चेतन शिवा किती आपल्यासोबत लोक किती मीच नाही एकच आहे। आणि तो एक भडवा कुठे आहे, तो काही नातेवाईक सांगते तो तुमचा कोण आहे? आमचा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर। त्याला माझ्या घरचं काम नाही सांगत मी, कंपनीचं आणि शेतकऱ्याचं काम सांगतो। त्याला मेसेज सांगतो। काय नाव आहे तुझं? मंगेश गुल्लाने म्हणून माझी नरखेडला नातेवाईक राहते म्हणते। राहुल सर मला मागे त्याच्या नातेवाईकाचा पण फोन आला होता। त्याने म्हणा हे भडवेगिरी घरी बसून इथं नाही, याला घरात घुसून मारू। हा शेतकऱ्याला वाटेल गेला तर घरात घुसून मारू, त्याला तालुका कृषी अधिकाऱ्याचा म्हणून सांगतो। माझे मी उलट त्यांना पत्र व्यवहार केले। याच्यानंतर साहेब शेतकऱ्याला कुठलीही त्रास देणारी गोष्ट कंपनीच्या माणसाकडून झाली, तुम्ही तर पहिले एखादा दर्श करा, आम्ही त्याला नागाहून घरात घुसून मारू। कारवाई केलीच आहे ऑलरेडी। कारवाई करून का फायदा? तुम्ही सांगा 8-15 शेतकऱ्यांचे प्रश्न आपण डिझेल घोंगडा घालू तर तो शेतकरी पाहिजे कोणाकडे? किती दिवस झाले नुकसान भरपाई त्यांना भेटेना। तो माणूस शेती गिरवी, पैसा गिरवी, सोनं गिरवी आपली शेती करतो।